तो कसे आहात सगळे. तर आज आम्ही निघलेलो आहे आजीसोबत तिच्या भावांना राखी बांधायला. तर आम्ही फक्त चिल्ड्रन गँग आहे आणि आमचा काका आज ड्रायव्हर असणार आहे आणि आमच्यासोबत आहे आमची आजी. तर आम्ही निघलो आहे मस्केवाडीला. तर तिथून जाता जाता आम्ही कुठे थांबणार आहे, कुठे कसं जाणार आहे, तिकडं आम्ही काय एन्जॉय केलं हे सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये भेटेल. आणि काही हे आमचा नवीन व्लॉग असणार आहे, त्यामुळे तुम्हाला आमच्या रिलेटेड आमचं इंट्रोडक्शन वगैरे किंवा मीन्स जो मेन व्लॉगर आहे ना त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला याच्यात कळणार आहे की तो ह्या व्लॉगमध्ये काय करतो. तर ह्यासाठी आम्ही हा पहिला व्लॉग बनवलेला आहे. आय होप तुम्हाला आवडेल. आय होप तुम्ही आम्हाला चांगल्या ह्या गोष्टीचा प्रतिसाद देता आणि तुम्ही पण आमची फॅमिली बनायला तयार आहात का नाही हे पण मला लवकर समजेल. तर बघूया आपण आज दिवसभरात आम्ही काय काय करतो आहे. तर तुम्ही पण आमच्यासोबत फिरायला चला. येत आहे ना मग? आता आजीला घेतलेलं आहे आम्ही शेतावरून आमच्या गावच्या. आता आम्ही निघलेलो आहे आमच्या जर्नीला, ते म्हणजे आजीचे रक्षाबंधन. तर त्या जर्नीला निघताना आमचा शेताचा रोड म्हणजे सगळ्यात डेंजर, कारण इकडे येताना जाताना इतकी लोक पडतात, इतके काय काय ॲक्सिडेंट होतात. पण ठीक आहे, आमच्या नशिबात आज पूर्णही दिवस खराबच रोड लागणार आहे आणि ते तुम्हाला पुढं पण कळणार आहे. कारण मला व्लॉग बनवता बनवता पण जाणवते की आम्ही किती काल आज धक्के खाल्लेले आहेत ह्या व्लॉगसाठी पण आणि आजीच्या रक्षाबंधनसाठी पण. पण आय होप तुम्हाला आमचा नवीन पहिला व्लॉग आवडेल. याचे खूप चांगले चान्सेस आहेत की बाबा तुम्हाला आवडेल. मला नाही माहिती का, पण तुम्ही नक्की याला चांगला प्रतिसाद देतात. तर बघूया ह्या व्लॉग. आता वेदूला आपण ते चॅलेंज दिले जामतातलं, बघू आता तो कंप्लीट करतो का नाही. पण आता आम्ही जिथून जातोय ना ती ग्रीनरी तुम्ही फक्त बघा. माझं काका आहे, तो गाडी चालवते. हा, सेलिब्रिटी ऑफ द डे. आणि तुम्ही ग्रीनरी बघा, ही काळं तोंड नका बघू. आता आम्ही चाललोय राख्या घ्यायला. चला राख्या घेऊ. तिथे टेंगी काय भेट होती. टेंगी म्हणजे काय? टेंगी घेऊ आपण लेवरला. म्हणजे काय? घेऊ ना आपण ती लेवरला. दोघांचे रुद्राक्ष घेवाली माऊली, त्यांची लेवल कमी माऊली. तिथं डायलॉग नको घे पटकन. अगं मी काय घेऊ सांग ना. ती पण तुला आवडेल ते उचल, पॅकेट उचल. 6-7 राख्या घे. ही राखी घ्यायची का तुला? मान नको. या अशा रोडवर आम्ही मिनी फॅमिली कार मध्ये आहे आणि त्यात पण काका ड्राईव्ह करतोय. आता बघा काका कशी चालवते गाडी. तू तुझं गाणं बंद कर, कॉपीराईट भेटल. लोकांना वाटेल गाडी म्युझिक सिस्टम पण स्पीकर फाटले. स्पीकर फाटले त्याला. आता कुठं जाऊन आम्हाला थोडा चांगला रस्ता भेटलेला आहे आणि काकाने पूर्ण ऑफ रोडिंग टाईपच रोड होता तो बेसिकली, पण चांगली गाडी चालवते. आता बघा परत पता नहीं कितनी तेरी दोस्ती तेरी मित्र 4 घंटे नंतर बदमाश
आता याच्या पुढे ना एक केटी बंधारा म्हणजे एक ब्रिज येईल. तो इतका भारी आहे ना, आणि म्हणजे नगर तालुक्यात पण सॉरी चुकलं. गप्पस रियालिटी मॅटर्स. आता आधी गाडी नंबर मतलब गाडी नशिबात चांगला रोडच नाहीये, पण आम्ही चालवतोय गाडी कारण आम्हाला जायचंय आजीला घेऊन तिच्या भावांकडं. कारण आज रक्षाबंधन आहे आणि तिचा पण आज बिझनेसचा दिवस आहे. असं काय नाही काय, पण तिचं म्हणणं आहे की आता कसं वय झालंय, कर्तव्य आहे की बहिणीने गेलं पाहिजे. आणि ती एकूण ती एक बहीण आहे 6 भावांना. सो ती जाणार आहे तिच्या भावांकडं त्यांना भेटायला परत खटा. तर तिथे जाता जाता आम्हाला इतके खड्डे लागलेत, इतका खराब रोड लागलाय. नाव नाही सांगू शकत कारण थोडं पॉलिटिक्सचा इफेक्ट आहे. सो गावाचं नाव नाही सांगणार, पण फक्त डेस्टिनेशनचं नाव सांगतो. ते म्हणजे आहे मस्केवाडी, वडनेर. जागेचं नाही सांगत आहे, रोड खराब आहे, ते कुठले खराब आहेत ते नाही सांगत आहे, पण आम्ही कुठं जाणार त्याचं सांगते तुम्हाला. ते मागचं आहे ना जे आहे ते लय चिचून रे बोलायला, तर ते जाऊ दे. पण तरी आम्ही आता जाणार आहे, बघू मग तुम्ही काय काय तुम्हाला तिथं आम्ही दाखवू शकतो तेवढं मॅक्झिमम दाखवू. हो पण तिकडे जे उन्हाळा असतो ना तो आंब्याशिवाय जात नाही मस्केवाडीला. इतके आंबे खायला भेटतात ना तिकडे गेल्यावर, लय लाड होतात तिकडे आंब्यांचे, तर खूप लाड होतात. पण इकडं लय प्रॉब्लेम आहे. बाकीच्या गावांना गेलं तर आजीच्या दुसऱ्या भावाच्या, पण इकडे चांगलं आहे. तिकडचे आंबेही तुम्हाला दाखवू. आता आंबे नसतील कारण जुलै ऑगस्ट महिना चालू आहे आता, बस जाऊ दे. पण आता रोड बघा तुम्ही किती सुंदर आहे आणि ग्रीनरी आहे. ही नगर असून सुद्धा इथं ग्रीनरी आहे. आणि नगर जिल्ह्यातच आहे आम्ही, पण तिथली ग्रीनरी तुम्ही म्हणू शकता. इतकं म्हणजे मी नगर फिरली आहे. काही काही ठिकाणी खूपच दुष्काळ आहे, काही काही ठिकाणी खूपच ग्रीनरी आहे, आणि काही काही ठिकाणी झाडच नाही पाणीच नाही असं पण आहे, आणि काही काही ठिकाणी तर बिल्डिंगच बिल्डिंग आहे. त्यामुळे तुम्हाला आता वेगवेगळे असे साईट्स भेटतील बघायला. तसं मोस्ट ऑफ द ठिकाणी आपण पुणे जिल्ह्यात बघतो की आपण सगळीकडेच ग्रीनरी आहे. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण आहे, असं नाहीये की आपल्या पुणे जिल्ह्यातच आहे वगैरे, पण इकडे जास्त आहे. आता तुम्ही रोड बघा, फक्त नुसती ग्रीनरी आहे राव, भारी. स्काय पण बघा तुम्ही. काकाला सुद्धा कंटाळा आलाय आज गाडी चालवून. काका तुला काय बॉर्डरवर राखी बांधायचं काम चाललंय तुमचं. तर आता जे तुम्हाला दाखवलं तर ऍक्च्युली तो म्हणजे काही शो ऑफ नाहीये किंवा काही नाहीये. तर मी एक डिफरंट लाईफस्टाईल दाखवते. जे नॉर्मल लोक लाईफस्टाईल दाखवतात त्यांची काय बाबा रेग्युलर रुटीन्स, ते रेग्युलर काय करतात, पण एक डिफरंट लाईफस्टाईल म्हणजे काय असतं माहिती का. नॉर्मली आता 5-6 वर्ष झाले की माझा काका नॉर्मलच होता,
मीन्स त्याला चालता येत होतं सगळं, पण सिन्स तेव्हापासून की त्याचा ऍक्सिडेंट झाला तो नॉर्मल म्हणजे होता, त्याला चालता वगैरे प्रॉपर सगळं येत होतं. त्याचा बाईक ऍक्सिडेंट झाला त्यानंतर पासून त्याचे स्पायनल कॉर्ड तुटले, तेव्हापासून तो डिसेबल झाला की बाबा त्याला चालता येत नाही. पण त्यानंतर सुद्धा तो गप्प बसला नाही की बाबा त्याला असं वाटत होतं की बाकीचे लोक म्हणायचे की नको रिस्क नको घेऊ, की गाडी नको चालू, आता परत झालेलं आहे तुझ्यासोबत असं. पण बाबा एक असतं ना का बाबा आपण नाही गप्प बसू शकत, की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तर त्यांनी असं रिसर्च केलं का बाबा आपण ऍटलिस्ट बाईक नाही तर कार चालवू शकतो, आपल्या पायात जीव नाही तर हातात जीव आहे, आपण काहीतरी असं करू शकतो. तर मग त्यांनी रिसर्च केल्यानंतर त्यांनी त्याच्यात पूर्ण गाडी हँड कंट्रोल घेतली, बनवली, तयार करून घेतली. त्याचे फायनान्शियल सुद्धा ब्रेक झाले तेव्हा सुद्धा, पण त्यांनी तरी कमी नाही, हार नाही मानली की बाबा आपल्याला काहीतरी करायचं, आपल्याला कोणावर डिपेंड नाही राहायचंय. त्यांनी सगळं केलं, म्हणजे गाडी हँड कंट्रोल केली, सगळं केलं. पण रिअली आय प्राऊड ऑफ हिम की बाबा तो कोणावर डिपेंड नाहीये, तो त्याचं सगळं करतो. इवन दो आता सुद्धा आपल्याला क्लच ब्रेक एनिथिंग एल्स की आपल्याला सगळं पायाने हँडल करायची सवय, ते पण 4 व्हीलर. तो आता म्हणजे सगळं हाताने हँड कंट्रोल करतो. इवन तो त्याचा हात सुद्धा मोडलेला आहे, हे पण सांगते तुम्हाला. तरी त्याचं म्हणजे पूर्ण आता ती एक बेसिक डोक्यात झालेलं आहे. आणि ऑलरेडी आमचं म्हणजे कसं होतं की 4 व्हीलर आम्हाला खूप फॅमिलियर आहे, कारण ऑलरेडी आमचं ते ट्रॅव्हलिंगचं होतं. त्यामुळं तो जेव्हापासून म्हणजे ह्या फील्डमध्ये आलाय तेव्हापासून तो 4 व्हीलर्स चालवते, की त्याच्यासाठी ते नवीन नाही. पण त्याच्यासाठी मोठं काय होतं याच्यात की बाबा त्याला ते सगळं हँड कंट्रोल करायचं होतं. आणि तो बेसिकली त्याच्या ह्या चॅनलमध्ये तो हे सगळं दाखवणार आहे की बाबा तो डेली काय करतो, तो म्हणजे गाडी कशी चालवतो, आणि त्याच्यासारख्या लोकांना त्यांनी काय इन्स्पिरेशन दिलं पाहिजे, काय त्यांना नाही का म्हणजे एक आधार दिला पाहिजे. नॉर्मली लोक काय बोलतात की आम्ही डिसेबल झालो म्हणजे आम्हाला काय दुसरं करता नाही येणार, आम्हाला गाडी चालवता नाही येणार, आमचे पाय चालत नाही, आम्ही व्हीलचेअरवर बसून करणार काय. पण नाही, तसं नाही. तो काय म्हणतोय की बाबा मी करू शकतो तर मग बाकीचे नाही करू शकत का. म्हणून त्यांनी आता हा युट्यूब चॅनल खोललाय का बाबा त्याचा एक संदेश आहे की लोकांना पोचवायचा आहे की बाबा मी करू शकतो तर तुम्ही पण करू शकता. तर तुम्हाला जर आवडेल का बाबा त्याची लाईफस्टाईल बघायला तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तो मी कधी कधी तुम्हाला याच्यातून व्हॉइस ओव्हरमध्ये भेटेल किंवा कधी कधी रेकॉर्डिंग्समध्ये भेटेल. इवन दो माझा भाऊ सुद्धा तुम्हाला भेटेल. आणि तो स्वतः हे सगळे त्याचे यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बनवणार आहे. तो स्वतः तुम्हाला त्याची लाईफस्टाईल दाखवणार, तो दिवसात करतो काय, इवन दो तो गाडी कशी चालवतो, तो इवन दो तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता का बाबा तुम्हाला जर असेल तुमच्यामध्ये पण जर डिसेबल, बाबा आपण व्हीलचेअर्ड आहोत, आपल्याला जर चालता येत नसेल किंवा काय, हा तो तुम्ही तरी तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा की बाबा हा तुम्ही केलं कसं वगैरे. तुम्ही पुणे जिल्ह्यात असाल तर बापरे हे तर चांगलंच आहे की बाबा तुम्ही सहज येऊन त्याला भेटून जाऊ शकतात. त्याला तुम्ही स्पेशली हे सगळं विचारू शकता की तू केलं कसं, काय कसं ॲडजस्ट केलं. सो तुम्ही या चॅनलला नाही का म्हणजे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघा त्याची लाईफस्टाईल की बाबा ही कशी होती, ही हार्ड होती, ही खूप हार्ड होती पण साधी नव्हती. ही नॉर्मल लाईफस्टाईल सुद्धा साधी नाही, आपण जगतो नॉर्मल, ती तरी कुठं साधी आहे. तिला पण आपल्याला खूप चॅलेंजेस आहेत. तसंच त्याच्या लाईफमध्ये तर खूप एक्स्ट्रा चॅलेंजेस आहेत. तो रोज त्याच्या लाईफशी हे करतोय. सो लेट्स सी काय पुढे. आता इथं तर तुम्हाला सगळी इंट्रोडक्शन भेटलं का बाबा तो काय करतोय काय नाही, त्याचं काय इश्यू आहे. आता तुम्हाला नंतर कळेल की तो कसा राहतो, काय राहतो, इवन दो त्याच्या लाईफस्टाईल काय आहे, कसं आहे. सो बेसिकली मी इथंच थांबते, आपण भेटूया नंतर. बाय बाय, थँक्यू.